चौथ्या फेरीनंतर महेश सावंत हे आघाडीवर आहेत। अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेले आहेत तर सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानी आहेत। तर मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण एकमेव आमदार राहिलेले राजू पाटील हे देखील सध्या पिछाडीवर आहेत। तर इकडे अमित ठाकरे असतील, शिवडीमध्ये बाळा नांदगावकर असतील, हे सर्वच जण मनसेचे उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत। तर लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट सुटल्याची पाहायला मिळत आहे। सांगोलामध्ये शहाजी बापूंना मागे टाकत शेकापचे बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत। शेकापचे बाबासाहेब देशमुख 6900 मतांनी आघाडीवर आहेत। सिन्नरमध्ये 9व्या फेरी अखेर माणिकराव कोकाटे 22,249 मतांनी आघाडीवर। आर्वीमध्ये भाजपचे सुमित वानखेडे हे आघाडीवर आहेत 9,318 मतांनी सुमित वानखेडे आघाडीवर। तर महाराष्ट्रामध्ये 2014च्या भाजपच्या अर्थात मोदी लाटेपेक्षा ही मोठी लाट महायुतीची त्सुनामी। भाजपनं स्वतःचा रेकॉर्ड देखील मोडलाय। सध्याच्या कलांमध्ये भाजप 126 जागांच्याही पुढे गेली आहे। 2014 मध्ये सुद्धा भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या, मात्र आता त्याही पुढे जात भाजप 126 जागांपर्यंत पोहोचलेली आहे। महायुती